व्हीआयपी खाणं व्हीआयपी माणसानं मान व्हीआयपी राहणं व्हीआयपी खाणं व्हीआयपी माणसानं मान अरे बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेबानं बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास आज इस्त्रीचे कापड त्याला तराचा वास अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास आज इस्त्रीचे कापड त्याला तराचा वास भारीतला सुट्ट्यानं भारीतला बुट्ट अंगावरी सोनं नाणं भारीतला सुट्ट्यानं भारीतला बुट्ट अंगावरी सोनं नाणं हे बी बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं बाबासाहेबानं माझ्या बाबासाहेबानं बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं मी आहे अपूर्वा आणि आज आपण आलेलो आहे आपल्या वाघमारे काकूंच्या घरी. तर आपण त्यांना विचारून घेऊया की ही मॅट जी आहे, मॉम मॅट जी आहे ती त्यांनी त्यांच्या घरी घेण्याचा निर्णय का घेतलेला आहे. नमस्ते काकू, नमस्ते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव विजया विलास वाघमारे. तुम्ही राहता कुठे? मी आता सध्या साठे वस्तीला राहते, लोगाव साठे वस्ती. बरं, ही जी मॉम मॅट आहे तुम्ही घेतली घरी, ही कोणासाठी आणि का म्हणून घेतली? मी घरच्या फॅमिलीसाठी घेतलेली आहे, कारण का मी थेरपीला येते पण घरातल्या मुलांना वेळ भेटत नाही ना, त्यांच्यासाठी मी मॅट घेतलेली तुमच्या आहे. घरी कोण कोण असतं काकू? माझी जॉईंट फॅमिली आहे, सर्व मिळून 9 जण आहेत. ओके, हो. खूपच मोठा परिवार आहे आपल्या काकूंचा. काकू, घरात कोणाला काही त्रास? घरात म्हणजे त्रास आहे, मोठ्या सुनबाईला पण आहे आणि लहान सुनबाईला पण आहे. विशेष म्हटलं म्हणजे त्या दोघींच्यासाठी खास करून मी मॅट घेतलेली आहे. काकूंनी आपल्या सुनांसाठी जी आहे ती मॅट गेली. आजकाल आपल्याला खूप कमी बघायला मिळतं की सासू सुनेसाठी एवढा विचार करते. काकू, तुम्ही का म्हणाल तुम्ही सेंटरला येता, तर कोणत्या कारणासाठी सेंटरला येत होतात? माझ्या मणक्यांची झीज झाली होती. मला 2013 मध्ये मणक्याचं ऑपरेशन करायला लावलं होतं, पण मी मणक्याचं ऑपरेशन केलं नाही आणि मी नेहमी थेरपी घेत राहिले, तर माझं मणक्याचं ऑपरेशन रहित झालं. बापरे, म्हणजे आपण बघतो की आता सध्या त्यांनी सांगितलं की मणक्यामध्ये गॅप आला होता आणि बऱ्यापैकी डॉक्टर सांगतात की मणक्याचं ऑपरेशनच करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नसतो. काकू, सेंटरमध्ये येऊन किती वर्ष झाली तुम्हाला? मला आता म्हणजे 13 वर्ष चाललेले आहे, पण मी 2021 पासून कंटिन्यू एकही खाडा न करता थेरपी घेत आहे. थेरपी घ्या, म्हणून आज आपण बघू शकतो की काकू जे आहे ते रेग्युलर थेरपीला येत आहेत आणि थेरपीला आल्यामुळे त्यांचं जे मणक्याचं ऑपरेशन डॉक्टरने सांगितलं ते सुद्धा कॅन्सल झालेलं आहे. अजून काकू काय सांगाल? अजून मी आहे ना, ओमनी जेल आणि मू हे माझ्या घरामध्ये नेहमी असायचं, पण मी आता म्हणजे बरेच वर्ष झालं कधीच आणलेली नाहीये. म्हणजे थेरपीला चालू झाल्यापासून किंवा हो. थेरपी घेतल्यापासून काकूनी सांगितलंय की जसं सकाळी त्यांचं म्हणणं तसंच झालं की मॅडम पहिला मला ना कंटिन्यू असायचं, म्हणजे माझ्या घरात ते असणंच गरजेचं असेल. म्हणजे आम्ही कुठे बाजारात जरी गेलो, काही सामान जरी भरलं, तर त्याच्यात सगळ्यात पहिला मू आणि ओमनी जेल हे मला लागायचं. पण आता मी जेव्हापासून थेरपीला येते ना, मला हा त्रास बिलकुल जाणवत नाही आणि मी आतापासून ते घेत पण नाही घरी आणि नाहीच ते प्रोडक्ट पण वापरत नाहीये. हो. काकू, तुम्ही सांगितलं तुम्हाला शुगर पण होती? हो, मला 2018 मध्ये शुगर 290 होती. बापरे, 290 काकूंना शुगर झाली होती. अच्छा ना. हा, अच्छा, कारण मी 4-5 वेळा पडले, म्हणजे नशीब वाचले मी. आपण बघू शकतो की 290 म्हणजे खूप हाय त्यांना शुगर आहे आणि अशा वेळेला व्यक्तीचा तोल सुद्धा जातोय. बऱ्यापैकी जर शुगर शूट झाली तर त्या व्यक्तीच्या जीवावर सुद्धा ते बेतू शकतं. काकू, मग आता शुगर मध्ये काही फरक तुम्हाला दिसला का? मग तेव्हा सुरुवातीला 2018 मध्ये शुगर आहे ना 290 झाली, तर 1 वर्ष म्हणजे सहसा होती नॉर्मल, पण आता म्हणजे त्याच्यानंतर बरेच वर्ष झाले, 3-4 वर्ष झालं, नेहमी शुगर चेक करते ना 80, 85, 83 अशी असते. आणि 3 महिन्याची पण शुगर चेक केली ना, तर ते शुगर चेक करणारे मला म्हटले की आजी तुम्हाला शुगरच नाहीये. म्हणून मी शुगरची गोळी बंद केली, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेली नाहीये. मी डॉक्टरांच्याकडे जाणार आहे, पण म्हणजे 3-4 वर्ष झालं माझे शुगर म्हणजे 100च्या खालीच आहे, 90च्या वरती पण नाहीये. शुगर कंट्रोल मध्ये येण्यासाठी तुम्ही काय केलं?
मी काहीच केलेलं नाही. मी थेरपीच कंटिन्यू घेतली. मॉम मेटचा वापर केला, NSM, पल्स पॅड. जे आपले मॉम मॅटचे प्रोडक्ट आहेत तेच काकूने वापरले. मी त्यांना मुद्दाम हे का विचारलं, कारण बऱ्यापैकी तर आपण बघतो की डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात की जर एकदा शुगर डिटेक्ट झाला तर हा कधीच जात नाही आणि ह्यासाठी तुम्हाला गोळ्या ज्या आहेत त्या लाईफ टाईम खाव्या लागतात. म्हणून काकूंना हा मुद्दाम प्रश्न विचारला की काकू तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी काय केलं होतं. तर काकू म्हणाले की काही नाही, की मी फक्त मॉममॅटचा वापर केला. पण जसं त्यांनी सांगितलं की मी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय म्हणजे डॉक्टरांना न विचारता मी जे आहे आपल्या गोळ्या बंद केल्या, तसं आपल्याला करायचं नाहीये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच आपल्याला गोळ्या ज्या आहेत ते चालू बंद ठेवायच्या आहेत. काकू अजून काय सांगाल तुम्ही? कारण मला म्हणजे भरपूर फरक पडलेला आहे. माझ्या घरच्या परिवाराला पण म्हणजे बराच फरक पडेल असा माझा विश्वास आहे. आणि जेणेकरून म्हणजे सर्वजण म्हणजे निरोगी आयुष्य जगतील अशी माझी आशा आहे. सेंटरमध्ये ते बघतात की त्यांच्या सुनांच्या किंवा जे मुलं आहेत त्यांच्या वयाची सुद्धा मुलं आपल्या सेंटरमध्ये येतात, पण त्यांच्या सुनांना मुलांना वेळच मिळत नाही. ऑफिसच्या कारणामुळे टाइम मॅनेज होत नाही. घरी सुद्धा 4-4 मुली आहेत आणि त्या मुलींना सुद्धा शाळेमुळे सुद्धा वेळ मिळत नाही. पण त्यांनी असा विचार केला की चला त्यांना येता येत नाही तर आपण जी काही मॉम मॅट आहे ही जर घरी घेतली तर बऱ्यापैकी सगळ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे. बरोबर काकू? हो. अजून आपल्या सेंटर बद्दल काय सांगाल तुम्ही? आपलं मॉम मॉम मॅट मॉम हेल्थ मॉम हेल्थ केअर एक हा. नंबरला सेंटर आहे. कारण का विश्रांतवाडीमध्ये 13 वर्ष झालं. आता 2026 10 जानेवारीला 14व्या वर्षात पदार्पण करत आहे. तरी त्याच्यासाठी सेंटरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू काकू. आज आपल्यासोबत वहिनी सुद्धा आहेत. वहिनीचा खूप शेड्यूल बिझी असतो, पण आज त्या वेळात वेळ काढून आपल्यासोबत आहेत. तर आपण वहिनींना विचारून घ्या. वहिनी काय वाटतं मम्मीने तुमच्या एवढी छान मॅट आपल्या घरी घेतली आहे, काय म्हणून सांगाल? हो म्हणजे आई मला खूप वेळा सांगितलं आईंनी की आपण म्हणजे तुला वेळ असेल तसं चल, पण टाइम मॅनेजमेंट नाही होते, कधी यायला भेटत नाहीये. त्यामुळे आईंनी हे घरीच घेऊन आलेत. आता तुला बरं वाटेल यासाठी आणि थँक्यू आई. खूप छान. काकूने तसं सांगितलं. हा, काय म्हणताय अजून? मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉम हेल्थ केअर. लय भारी. खऱ्या अर्थाने काकूंचा आज आनंद आपण चेहऱ्यावर बघू शकतो, कारण त्या एका टायमाला असं होतं की पाय इतके दुखत असायचे, कंबर इतकी दुखत असायची. सेंटरला जेव्हा पण यायचं तर नेहमी डोळ्यात पाणी असायचं की मला बरंच वाटत नाही, माझी कंबरच आज खूप दुखते, पायच खूप दुखते, आज लंगडल्यासारखंच होतंय, एवढ्या लांबून यावं लागतंय, साठेवस्तीला तर राहिल्यात लोगावला आणि त्यामध्ये एवढ्या उन्हात अनातून पण यावं लागतंय. आणि आज घरी मॅट म्हणजे त्या म्हणतात ना की अक्षरशः जर प्रवीण सरांचे धन्यवाद जर त्यांनी केलं तर त्या म्हणतात की मी स्वप्नातही विचार केला नव्हता कधी की ही मॅट मी घेऊ शकते आज माझ्याकडे. आणि ह्याच्या आधी सुद्धा त्यांच्याकडे आपली मॅट आहे, जी छोटी मॅट आहे ती सुद्धा आहे आणि त्याचा वापर सुद्धा पूर्ण फॅमिली त्यांची करते. पण जीव स्वतःसाठी न तुटता घरच्या फॅमिली मेंबरसाठी तुटत होता की त्यांना सेंटरमध्ये येता येत नाहीये किंवा ते येऊ शकत नाही, त्यांना एवढा त्रास होतोय. पण आज मॅट घरी घेतल्या. काकू तुम्हाला नक्कीचपणे सांगू, आम्ही तुम्ही जी काही मॅट घेतलेली आहे तुम्हाला कधी पस्तावा त्याचा होणार नाही की तुम्ही एवढी रक्कम का त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली. माझा कारण का प्रवीण सरांच्या मी म्हणजे सुरुवातीला सेंटर जॉईन केले ना तेव्हा प्रवीण सर अक्षरशः 23-24 वर्षाचे होते. माझ्या मुलाला घेऊन मी गेले होते, पण म्हणजे माझा मुलगा त्यांच्यापेक्षा मोठा होता. पण प्रवीण सरांना खरंच मूर्ती लहान पण कीर्ती महान असे प्रवीण सर आहेत. म्हणून त्यांना लाख लाख शुभेच्छा. थँक्यू काकू एवढी छान माहिती दिल्याबद्दल. नमस्ते. मॉम हेल्थ केअर, मॉम हेल्थ केअर, मॉम हेल्थ केअर,